आज आपण मागणीची लवचिकता या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहेत. मागच्या प्रकरणामध्ये आपण मागणीचा नियम पाहिला. मार्शलनी मांडलेला मागणीचा नियम किंमत आणि मागणी यांच्यातलं संबंध दर्शवतो. किंमत कमी झाली की मागणी वाढते किंवा किंमत वाढली की मागणी कमी होते, हे आपल्याला त्या नियमानुसार समजलेलं आहे. परंतु किती प्रमाणात किंमत बदलल्यामुळं किती प्रमाणात मागणीत बदल होतो हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना आपल्याला अभ्यासावी लागते. त्याचाच या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मागणीच्या लवचिकतेची साधी सोपी सरळ व्याख्या अशी आहे की किमतीत किती प्रमाणात बदल झाल्यामुळं त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये किती प्रमाणात बदल होतो हे सांगणारं प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता. उदाहरणार्थ, किमती 10% घटल्या आणि त्याचा परिणाम म्हणून मागणी 10% कमी झाल्या का वाढल्या का स्थिर राहिल्या हे प्रमाण दर्शवणारं संकल्पना म्हणजे मागणीची लवचिकता. अशा पद्धतीनं मागणीची लवचिकता या संकल्पनेचा अर्थ असा आहे की किमतीतील किती प्रमाणात बदल होतो त्याचा परिणाम म्हणून मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे दर्शवणारं प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता. अशी आपल्याला मागणीच्या लवचिकतेची व्याख्या करता येते. यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपण पाहणार आहेत. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. एक उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. उत्पन्न लवचिकतेमध्ये उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणी किती प्रमाणात बदलते. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढल्यानंतर त्याची मागणी कशी बदलते हे ज्यातून आपल्याला समजतं त्याला म्हणायचं उत्पन्न लवचिकता. साधारणपणे काय होतं, ज्यांचं उत्पन्न वाढतं अशा वेळेस त्यांची मागणी वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे वाढत्या उत्पन्नाबरोबर जर वस्तूची मागणी वाढली तर त्याला म्हणायचं धनात्मक उत्पन्न. धनात्मक उत्पन्न लवचिकता, धन उत्पन्न लवचिकता. कनिष्ठ वस्तू, आपल्याला माहिती आहे कनिष्ठ वस्तू म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तू. उत्पन्न वाढल्यानंतर कनिष्ठ प्रतीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये मागणीची लवचिकता आपल्याला ऋणात्मक दिसते, कारण त्यांची किंमत कमी झाली तरी त्यांची मागणी वाढत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, ऋण उत्पन्न लवचिकता. कनिष्ठ वस्तूच्या बाबतीत ही ऋण उत्पन्न लवचिकता आपल्याला दिसते. आणि शून्य उत्पन्न लवचिकता म्हणजे उत्पन्न वाढलं काय किंवा घटलं काय त्याचा मागणीवरती काही परिणाम होत नाही. अशा वेळेस त्या वस्तूची मागणीची लवचिकता शून्य उत्पन्न लवचिकता आपण म्हणतो की त्याला अत्यावश्यक वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला हे या ठिकाणी दिसून येतं. मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता. छेदक लवचिकता म्हणजे एका किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती कशा प्रमाणात बदलून येतो. खास करून जे पर्यायी वस्तू असतात किंवा पूरक वस्तू असतात, चहा कॉफी यासारख्या वस्तू, एका वस्तूच्या किमतीत बदलल्यामुळं दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये कशा प्रमाणात बदल घडून येतो हे दर्शवणारं प्रमाण आपल्याला छेदक लवचिकतेवरून लक्षात येतं. पर्यायी वस्तूच्या बाबतीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ चहा किंवा कॉफी यांच्यामध्ये आपल्याला धनात्मक छेदक लवचिकता दिसते. पूरक वस्तूच्या बाबतीमध्ये म्हणजे चहा आणि साखर याच्यामध्ये आपल्याला ऋणात्मक छेदक लवचिकता दिसते. आणि ज्या वस्तू संबंधित नाही आहेत म्हणजे चहा आणि पुस्तक तर याच्या बाबतीत शून्य छेदक लवचिकता आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं छेदक लवचिकता याचा अर्थ की एका वस्तूच्या किमतीच्या बदल्यामुळं दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये कशा प्रमाणात बदल घडून येतो हे दर्शवणारं प्रमाण. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं किंमत लवचिकता, की एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळं एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये किती प्रमाणात बदल होतो त्याचा परिणाम म्हणून त्याच्या मागणीमध्ये किती प्रमाणात बदल होतो हे दर्शवणारं प्रमाण आपल्याला किंमत लवचिकतेवरून लक्षात येतं.
किंमत लवचिकतेची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीनं करता येते. किमतीतील बदलाच्या मानानं मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणाला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येते. किमतीतील प्रमाणित बदलामुळं मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता अशी सुद्धा दुसरी व्याख्या आपल्याला करता येते. ह्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत आणि तेच महत्त्वाचे 5 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे. एक आहे संपूर्ण लवचिक मागणी, त्याला अनंत लवचिक मागणी असंही म्हणतात. दुसरी आहे संपूर्ण अलवचिक, त्याला ताठर मागणी असं म्हणतात. त्यानंतर जास्त लवचिक मागणी, त्याला आपण एकपेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हणतो. त्यानंतर मागणीची लवचिकता बरोबर 1, त्याला एकक लवचिक मागणी हा एक पर्यायी शब्द आहे. आणि कमी लवचिक मागणी जी मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी, अशा प्रकारचे हे 5 किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत. ते आपल्याला या ठिकाणी आता पाहायचे आहेत. सुरुवातीला किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार संपूर्ण लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी हा प्रकार आपण सुरुवातीला पाहूयात. किमतीमध्ये थोडा जरी बदल झाला त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये जर प्रचंड प्रमाणात बदल होत असेल, अनंत प्रमाणात बदल होत असेल, तर अशा वेळेस त्याला आपण संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतो. ही व्याख्या आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. किमतीतल्या सूक्ष्म बदलामुळं मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत असेल तर त्याला संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात. संपूर्ण लवचिक मागणी दर्शवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करतो आपण. अशा पद्धतीनं हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागते. ही आकृती तुम्हाला मी या ठिकाणी काढून दाखवतो. सुरुवातीला हे 2 अक्ष काढून घ्यायचे. हे अक्ष आणि अय, हे पेन्सिल आणि स्केलच्या सहाय्यानं आपल्याला हे आकृती काढायची असते. आणि या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, तर हा मागणीचा जो वक्र आहे तो हा अक्षाला समांतर असलेला आपल्याला दिसतो, एकदम समांतर. किंमत थोडी जरी कमी झाली तर मागणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढू शकते आणि किंमत थोडी जरी वाढली तर मागणी प्रचंड प्रमाणात शून्यापर्यंत येऊ शकते. असे जर बदल होत असतील तर त्याला म्हणायचं संपूर्ण लवचिक मागणी. हे अशा पद्धतीची ही आकृती या ठिकाणी आहे. ही आकृती तुम्हाला काढून दाखवावं लागणार आहे. आणि संपूर्ण लवचिक मागणी या चिन्हाने दर्शवली जाते. या चिन्हाने दर्शवली जाते. ते चिन्ह सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि संपूर्ण लवचिक मागणी अक्षाला समांतर असते, हे या ठिकाणी आपण आता पाहिलं. मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक. संपूर्ण अलवचिक मागणी. संपूर्ण अलवचिक मागणी याला दुसरं नाव ताठर मागणी असं सुद्धा आहे. याची व्याख्या अशी आहे की किमतीमध्ये काहीही बदल हो, म्हणजे किंमत कमी हो किंवा किंमत वाढ हो, त्या ठिकाणी असलेली जी मागणी आहे ती जर कायम राहत असेल तर त्याला म्हणायचं संपूर्ण अलवचिक मागणी किंवा संपूर्ण ताठर मागणी. याची सुद्धा आकृती आपल्याला काढावी लागते. याही वेळेस हा अक्ष आणि अय अक्ष अगोदर काढून घ्यायचा आणि त्यानंतर मागणी वक्र जो आहे तो असा लंबरूप असणार आहे. लंबरूप. समजा या ठिकाणी आपण किंमत लिहितो, या ठिकाणी आपण मागणी लिहितो. वस्तूची किंमत वाढो अथवा कमी हो, मागणी ही कायम राहते इथे.
हा मागणीचा वक्र आहे. हा मागणीचा वक्र आहे. हा वक्र अक्ष अक्षाला लंबरूप असतो. लंबरूप हा लंबरूप आहे, सरळ आहे. किमती किती वाढो किंवा घटो, मागणी एवढीच राहणार, अम एवढी. तुम्हाला या ठिकाणी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करूयात. ही आकृती तुम्ही सगळ्यांनी काढून घ्यायची आहे. सुरुवातीला अक्ष अक्ष आणि अय अक्ष काढून घ्यायचा. पेन्सिलचा वापर करा, पेनचा वापर करा, फुलपट्टीचा वापर करा. अक्ष अक्षावरती आपण मागणी मोजत आहोत आणि अय अक्षावरती आपण किंमत मोजत आहोत. सुरुवातीला समजा अक ही किंमत आहे. अक हा मागणीचा वक्र आहे. अक किंमत असताना अम एवढी मागणी आहे. किंमत अक वरून अक 2 पर्यंत जरी गेली तरी मागणी एवढीच राहते. किंवा किंमत कमी झाली अक 1 पर्यंत तरी सुद्धा मागणी एवढीच राहते, अम एवढी. असं जर होत असेल तर त्या वस्तूची मागणीची लवचिकता संपूर्ण अलौचिक आहे, संपूर्ण ताठर आहे असं आपण म्हणू शकतो. ही सुद्धा व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे. यानंतर तिसरा प्रकार एकक लवचिक मागणी. यालाच मागणीची लवचिकता बरोबर 1. ईडी म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बरोबर 1 किंवा एकक लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता बरोबर 1. अशा पद्धतीची हे एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय असतं ते आपण पाहूया. किमतीतील बदला इतकेच बदल जर मागणीमध्ये होत असतील, किमतीतील बदला इतकेच म्हणजे समजा किमती 50% वाढल्या तर मागणी 50%नीच कमी होत असेल, किंवा किमती 10% वाढल्या म्हणून मागणीसुद्धा 10%नीच कमी होत असेल, म्हणजे जेवढ्या प्रमाणात किमतीत बदल झालेला आहे तेवढ्याच प्रमाणात जर मागणीत बदल होत असेल तर याला मागणीची लवचिकता 1 असं म्हणतात. ही व्याख्या आपल्याला पाठ करायची आहे. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच जर वस्तूच्या मागणीमध्ये बदल होत असतील तर त्याला एकक लवचिक मागणी असं म्हणतात. किमती समजा 10%नी वाढल्या तर मागणी 10%नीच घटते, कारण किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा आपल्याला आकृती काढावी लागते. या आकृतीमध्ये अक्ष अक्ष आणि अय अक्ष आपल्याला काढायचा आहे. ही आकृतीकडे लक्ष द्या. हा अक्ष अक्ष, हा अय अक्ष. अक्ष अक्षावरती आपण मागणी मोजणार आहोत, अय अक्षावरती आपण किंमत मोजणार आहोत. या वक्रामध्ये सरळ रेषेमध्ये आपल्याला काढायचा आहे वक्र. त्यानंतर हा मागणीचा वक्र आहे. आता किमतीमध्ये आणि मागणीमध्ये सारख्या प्रमाणात बदल झाला आहे. सारख्या प्रमाणात बदल म्हणजे व्यस्त संबंध आहे किंमत आणि मागणीमध्ये. त्यामुळं समजा उदाहरणार्थ आपण क ही किंमत असताना, क ही किंमत असताना अशी मागणी आहे. या मागणीवर ब एवढी मागणी आहे. किंमत क वरून क 1 पर्यंत इथपर्यंत कमी झाली असता मागणी ब वरून ब 1 पर्यंत वाढते. या ठिकाणी ज्या प्रमाणात किमतीत बदल झालेला आहे त्याच प्रमाणामध्ये मागणीत बदल झालेला आहे. असं जर होत असेल तर याला म्हणायचं मागणीची लवचिकता बरोबर 1. आणि मागणीची लवचिकता 1 दर्शवण्यासाठी आपल्याला मागणीची लवचिकता बरोबर 1 अशा पद्धतीने हे दर्शवायची असते. ही झाला तिसरा प्रकार. यानंतरचा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी. म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीत होणारे बदलाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याला जास्त लवचिक मागणी असं आपण म्हणतो.
किमतीतील बदलापेक्षा मागणीत होणारे बदलाचे प्रमाण जास्त. इकडे लक्ष द्यायचं. किमती समजा 10% घटल्या तर मागणी 20%पेक्षा जास्त प्रमाणात वाढते. किमतीतील बदलापेक्षा मागणीत होणारे बदलाचे प्रमाण जास्त असतात अशा मागणीची लवचिकता 1पेक्षा जास्त असं आपण म्हणतो. या ठिकाणच्या उदाहरणामध्ये किमती समजा 50% कमी झाल्या, त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये 100% बदल झालेला आपल्याला दिसतो. तर याला मागणीची लवचिकतेचं गुणोत्तरामध्ये जर आपण याचं रूपांतर केलं तर हे सूत्र आहे. किमतीतील शेकडा बदल मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागलं तर आपल्याला याचं उत्तर समजतं. या ठिकाणी 50 आणि 100 अशा दोन आकडेवारी आपल्यासमोर आहेत. सूत्रामध्ये जर मांडल्यानंतर याचं उत्तर 2 येतं. 2 म्हणजेच 1पेक्षा जास्त, म्हणजेच मागणीची लवचिकता 1पेक्षा जास्त. या ठिकाणी आपल्याला हा आकृती काढावी लागते. या ठिकाणचा जो वक्र आहे तो मागणीचा वक्र असा पसरट असणार आहे, पसरट. कारण किमतीपेक्षा ह्या प्रमाणापेक्षा मागणीतले प्रमाणातले बदल हे जास्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी लक्ष द्या. हे अय अक्ष आणि हा अक्ष अक्ष, हा जो वक्र आहे हा असा पसरट आहे, पसरट. त्यामुळं किमतीतील बदलापेक्षा मागणीतले बदलाचे प्रमाण हे जास्त आहे. ह्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण जास्त आपल्याला या ठिकाणी दिसतं. याला मागणीची लवचिकता 1पेक्षा जास्त असे म्हणतात. त्यानंतर 5वा प्रकार कमी लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता 1पेक्षा कमी. हे चिन्हाकडे लक्ष द्या. या मागणीची लवचिकता ईडी, या ठिकाणी मागणीची लवचिकता 1पेक्षा कमी असल्यामुळं ह्या चिन्हाचा वापर आपण करतो. मागणीची लवचिकता 1पेक्षा जास्त दर्शवायची असेल, ईडी ह्या चिन्हाचा आपण वापर करतो. ईडी म्हणजे मागणीची लवचिकता, इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आता या ठिकाणी मागणीची लवचिकता 1पेक्षा कमी हे आपल्याला दर्शवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आकृतीचा आधार घ्यावा लागतो. सुरुवातीला आपण याची व्याख्या पाहू. किमतीतील बदलाचा परिणाम म्हणून मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं प्रमाण जर कमी असेल तर त्याला मागणीची लवचिकता 1पेक्षा कमी असं म्हणतात. किमती समजा 50% कमी झाल्या, त्याचा परिणाम म्हणून मागणी 25%च वाढलेली आहे. याउलट समजा किमती 10% वाढल्या, त्याचा परिणाम म्हणून मागणी 5% कमी झाली. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील होणारे बदलाचे प्रमाण हे जर कमी असतील तर याला आपण मागणीची लवचिकता 1पेक्षा कमी असे म्हणतो. या ठिकाणी मागणीचा वक्र काढण्यासाठी आपल्याला या मागणी वक्राचा आधार घ्यावा लागेल. हा अय अक्ष आणि हा अक्ष अक्ष. यावेळेस मागणीचा वक्र काढत असताना थोडासा उभट काढायचा. याच्या अगोदरचा आपण मागणीचा वक्र काढताना असा पसरट काढला होता, आहे की नाही. आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या कशा काढल्या, 5च्या 5 आकृत्या तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. ह्या ठिकाणी असा थोडासा उभट मागणीचा वक्र, तीव्र उताराचा, हा जो उतार आहे हा तीव्र उताराचा आहे असं आपल्याला दाखवावं लागणार आहे. हा अय अक्ष, हा अक्ष अक्ष, हा मागणीचा वक्र. किंमत अक वरून अक1 पर्यंत कमी झाली असता मागणीत होणारे बदलाचे प्रमाण अब वरून अब1 पर्यंतच वाढ होते. या बदलापेक्षा या बदलाचं प्रमाण कमी आहे म्हणून मागणीची लवचिकता कमी आहे. अशा पद्धतीनं मागणीच्या लवचिकतेचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. नंबर 1 संपूर्ण लवचिक मागणी. त्या मागणीचा वक्र कसा होता, असा अक्ष अक्षाला समांतर. त्यानंतर दुसरी आपण मागणीची लवचिकतेची व्याख्या पाहिली, ताठर लवचिकता. त्यावेळेस
तो मागणीचा वक्र असा उभा होता, म्हणजे अक्ष अक्षाला लंबरूप होता. त्यानंतर मागणीची लवचिकता बरोबर 1, त्यावेळेस आपण हे दोन्ही सारखं प्रमाण कसं येईल, किमतीतील बदला इतकीच जर मागणीत बदल होत असतील, किमतीतील बदला इतकेच मागणीत बदल होत असतील, या ठिकाणी आपण मागणी मोजतो, या ठिकाणी आपण किंमत मोजतो. हे अंतर आणि हे अंतर, हे प्रमाण आणि हे प्रमाण जर सारखं असेल तर मागणीची लवचिकता 1 आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त करण्यासाठी आपल्याला पसरट असा मागणीचा वक्र काढावा लागला होता, कारण हे ठिकाणी मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त दाखवायची आहे. त्यामुळं किमतीतील बदलापेक्षा मागणीतल्या बदलाचे प्रमाण, हे प्रमाण आणि हे प्रमाणाकडे लक्ष द्या. या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा हे बदलाचं प्रमाण जास्त आहे, मागणीतल्या बदलाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे. आणि शेवटचं आपण पाहिलं किती, म्हणजे मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी. यासाठी आपल्याला असा उभा मागणीचा वक्र काढावा लागला होता, की त्याच्यामुळं किमतीतील बदलामुळं मागणीत होणारे बदलाचे प्रमाण जर कमी असतील, या ठिकाणी आपण किंमत मोजतो, हे प्रमाण आणि हे प्रमाण याच्यामध्ये कमी आहे, म्हणून किमतीपेक्षा मागणीत होणारे बदलाचे प्रमाण कमी असल्यामुळं मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं मागणीची लवचिकतेचे हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. याच्यावरती पुन्हा पुन्हा आकृत्या काढा, पुन्हा पुन्हा लक्ष देऊन याचं वर्णन करा, व्याख्या लक्षात ठेवा. ताठर मागणी कशाला म्हणायचं, कमी लवचिक मागणी कशाला म्हणायचं, जास्त लवचिक मागणी कशाला म्हणायचं, तर ह्या पर्यायी नावासह हा मुद्दा पाठ करा, पुन्हा पुन्हा अभ्यासा, तुम्हाला याचा उपयोग होईल. या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. यानंतर मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती, तो भाग आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत.